त्वयि परमात्मन् मादृशान् कथमतनवशत्वान् बुद्धकीशान् सुगतमगधरं वागीशं शिवं वा जितभवमभिवन्दे भासुरं श्रीगिरं कुंदकुंदाचार्य विरचित नियमसार श्री पद्मप्रभ मल्हारी देव विरचित तात्पर्य टीका. त्यांनी 7 श्लोकांद्वारे मंगलाचरण केले. त्यातला पहिला श्लोक बघतो, ज्यामध्ये पद्मप्रभू मल्हारी देवांनी जिनेंद्र देवांना नमस्कार केलेला आहे. कशा प्रकारच्या जिनेंद्र भगवंतांना? तर त्यांनी जित भव, ज्यांनी संसारावर विजय मिळवलेला, त्यांना संसारावर विजय मिळवायचा होता. म्हणून त्यांनी ज्यांनी मिळवलेला आहे त्यांना आदर्श बनवलं. बरोबर. जिनेंद्र भगवान जितभव आहे, संसार विजयी आहे. आणि जे मला प्राप्त करायचंय त्यामध्ये ते ज्याने प्राप्त केलेला आहे तोच आपला आदर्श असला पाहिजे किंवा असतो. मग आपलं काय? पद्मप्रभू मल्हारी देवांचं तर म्हणणं असं आहे, त्यांची भावना ही आहे की मला संसार त्याच्यावर विजय मिळवायचाच आहे. कारण आपण बघितलं संसार कसा, संसार कसा काल बघितलं ना. काल आपण वाचले किती नंबरचा श्लोक वाचला होता डॉक्टर? नव्हता तुम्ही काल? नंबर बर नसते, अर्थ भाव सांगतो. चल नंबर राहू दे, नंबर आपल्याला नको, पण आपल्याला त्याचा भाव तर डोक्यात आहे का, घेतलाय का? या नारळामध्ये आपण बघितलं तर प्रकाश काका काय सांगा की. हा ती नाही काय त्याच्यात सांगितलं, ती नंबर विचारला का मी तुम्हाला? त्याला नंबर विचारते ती वेगळं सांगतोय. 1133 काय करायचं? काय सांग 1133 काय विचार मांडले त्याच्यामध्ये शिवचंद्र आचार्य. शिवचंद्र आचार्य काय म्हणले? रागद्वेष रूपी जंगलामध्ये काय हा वाट चुकलेला आहे असं सांग. गहन जंगल आहे असं सांगितलं ना. रागद्वेष रूपी गहन जंगल आहे आणि त्याच्यामध्ये हा रस्ता चुकलेला आहे. काय अवस्था विचार करावा लागेल. कधी हरवला होता का नाही तुम्ही लहानपणी?
हरवल्यानंतरच कळणार ना तुझं. आम्ही हरवलो होतो. हरवलो होतो म्हणजे आम्ही असेल 7वी 8वीला असेल. 8वी 9वीत असेल. आणि आम्ही गेलो होतो, मी आणि आमचा एक भाऊ माझ्या एवढाच. आणि बाईकची एक फॅक्टरी होती, त्याचं स्क्रू बॅरलचं काम करत होत नव्हतं आपल्या अकलूजला. सोलापूरलाच होत होतं ते काम. मग सुट्टी होती म्हटल्यानंतर सुट्टीत काय करतं माणूस? मुलं काय करणार सुट्टीत? आता समय सारखे आणि ह्याचं नाव काय, मोनिश ना काय, ते येतील शास्त्राला आणि आम्ही काय शास्त्राला जात नव्हतो. समय फक्त मोनिश आल्यावरच येतोय. मग आम्ही आपलं चालली गाडी चालली होती, जीप. म्हटलं चला आता चालली तर आपण पण जाऊ. सोलापूर आणि एकतर शहर, काय शहरात काय आपल्याला जायचा विषय येत नव्हता जास्त. न काय गेलो हौशेनं आम्ही पण सोलापूर. मग आमची एक मावशी आहे तिथं, मावशी. मग गेलो तिच्याकडं. मग काय सिनेमा, दुसरं काय आहे? आवड कशाची? अरे सोलापूरला आणि शहरात लवकर लवकर सिनेमा येणार ना, रिलीज झालेले. आपल्याकडे येतोपर्यंत आपण म्हातारं होईच. म्हणजे 6 महिने जाणार, 8 महिने, वर्षानं सिनेमा येणार गावात. नवीन सिनेमा तिकडं, इंग्लिश सिनेमा, ब्रुसलीचा असला असल्यावर माणूस बघतोय की नाही. मग आम्ही आमच्या मावशीला, मावस भावाला म्हणली, ती मोठा आहे, म्हणलं आम्हाला सोडशे दुपारचा होता. संध्याकाळी 3:30 ते 5:30 असायचा, 1.5 तासाचा असं. त्याची दुकानदारी दुकानदारी सुटती का मला? ते काय आमच्याबरोबर आलं नाही. म्हटलं तुम्हाला सोडतो आणि न्यायला येतो म्हणे. योगायोगानं आम्ही गेलो होतो चालत. आहे ना, कल्पना थिएटर मध्ये आहे सोलापूर. मग गेलो, मग सिनेमा वगैरे बघितला, आलो की बाहेर. मग झालं सिनेमा, सगळे गेले. नवीन सिनेमा सुरू झाला, दुसरा शो पुढचा. आम्हाला कोण न्यायला आले? दुकानात गुंतल्यावर माणूस येते. आणि त्यात अजून मावस भाव आहे ना, सक्का भाऊ पण नसता आला, पण असू द्या. पण त्याच्या कामाच्या नादात काय जे आला झालं असेल तसा विसरला असेल किंवा आला असेल, कुठं गेला असेल. आम्ही पण शहाणी. मग आता जाऊ म्हटलं आपण तू, हुडकत हुडकत जाऊ. आम्ही दोघं जरा हुशार होतो. येता येता जिज्ञासा असते ना लहानपणी. मग इकडं दुकानं, मोठी मोठी दुकानं, त्याच्यावरचे वेगवेगळे लाईटचे बोर्ड, हे ते बघत वाचत वाचत आलो होतो. मग जाऊ म्हटलं बघत कसं कुठं सापडतंय. मग करत करत तिथपर्यंत म्हणजे तिकडं मावशीच्या घराकडे जायला 3 रस्ते. 3 रस्ते लागणार आणि ते 3 रस्त्याच्या मध्ये एक चौक येत होता. मग आम्ही आपल्या एका रस्त्याने पहिल्यांदा गेलो, ती चौक लागला, माघारी आलो. म्हणजे त्या चौकाच्या पुढच्या चौकात जाऊन उजवीकडे वळायचं होतं, मग घर होतं. आणि संध्याकाळची 6, 6:15 वाजत आली. अंधार पडायला लागला आणि आम्ही दोघं शहरामध्ये. आता कुठं? परत माघारी आलो, परत दुसऱ्या रस्त्यातून गेलो, मग परत त्याच चौकात. परत माघारी आलो, परत तिसरा चौक रस्ता, परत त्याच चौकात, परत माघारी. कुठं आहे घर, कुठं आहे आता? मात्र आता काय होतं अभिजितजी, आहे ना, घाबरलो आम्ही दोघं पण घाबरलो. कारण आता संध्याकाळ होत आली. आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे त्या फर्मचं जे, आमच्या मावशीचं जे फर्म होतं दुकानचं, त्याचंच नाव आम्हाला नीट येत नव्हतं. भाईचंद फडे कोणते तरी आहेत एवढंच माहिती होतं. आता विचारायचं म्हटलं तर कुणाला विचारायचं, काय करायचं? आणि नाव तर नीट यायला नको, त्यांनी सांगतील किंवा असं आहे. हरवल्याचं मला सांगायचं तर मग गोष्ट महत्वाची नव्हती. बात
सोलापूर सारख्या माणसांच्या शहरात हरवलो होतो, माणसांच्या. आता जंगल असेल तर मग विचार करा की काय त्रास असतो. आणि लहान अजून तरी जरा बरं तर मोठं होतो आम्ही, 7वी 8वीला जरा तर होतो आम्ही. पण जर लहानच असतो तर काय झालं. आणि संसारातले अज्ञानी सगळे बालच म्हटले जातात आणि जंगलात हरवले असं झाले. आणि रस्ता माहिती नाही, कुठं जायचंय माहिती. म्हटलं ना जातो आणि माघारी येतो तिथंच, पुन्हा फिरून तिथंच येणार. बाहेर पडायचा मार्गच माहिती नाही. मग पुढं काय काय करावं लागेल हे आपल्याला विचारात घ्यायला नको. राग द्वेष रूपी संसारात हरवलं, जंगलात हरवलं. त्या हरवल्याचं भय भासित झाल्याशिवाय मला त्या मार्ग शोधण्याची जी आपल्याला धगस पाहिजे. किती मार्ग शोधण्याची आपल्याला धगस पाहिजे का. धगस कशाला म्हणतो, तीव्र इच्छा, त्याचं नाव आहे धगस. काय झालं तरी रस्ता सापडला पाहिजे बघ. त्या जंगलातून बाहेर पडायचं, असं नाही तर मावशीकडे जायचं. रस्ता सापडला पाहिजे अशी किती तीव्र भावना असणार सांग. तेवढी तीव्र भावना मला संसारातून बाहेर पडायची आहे का. आणि म्हणून मग मार्ग आपल्या समोर असून सुद्धा मार्ग मिळेना. माझीच इच्छा नाही ना, त्याच्यातून बाहेर पडण्याची मलाच अजून तेवढी भावना होईना. आणि त्याचं कारण आपण बघितलं, मागे एक घटना सांगितली ती असंच एक मनुष्य जंगलात हरवला. जंगलात हरवल्यानंतर इकडं तिकडं शोधतो काय नाही करता करता मग झालं काय, रात्र झाली, अंधार झाला, झाडावर चढून बसला. भीती आहे, इकडं तिकडं जंगली प्राणी हे ते. कशी रात्र घालव असेल त्यालाच माहिती. सकाळ झाली, परत शोधत गेला आणि तेवढ्यात त्याला लांबनं आवाज आले. कोणाचे आवाज, लहान मुलांचे खेळण्याचे आवाज आले. मग काय होईल सांगा बरं. हरवलेल्या माणसाला जंगलामध्ये अशी जर आवाज आली तर ते माणूस किती खुश झाला. तुम्ही नाही खुश का झाला. मंदिरात आल्यानंतर तसं खुश व्हायला पाहिजे का नको. की आपल्याला मार्ग आता मिळणार आहे. आता ज्यांनी हा मार्ग मिळालेला आहे तिथं त्यांच्या जवळ आपण पोचलोय, म्हणजे आपण आता त्याच्यातून बाहेर पडलो असा आनंद होतो आपल्याला देवाकडे आल्यावर. काय म्हणाले काय, चेहरा तर तसा दिसत नाही आनंद झाल्यासारखा असा बघताय. चेहरा तर प्रसन्न करा की राव. तुमच्या ह्याच्यावर लिहिलंय का नाही, देव शास्त्र गुरु की शरण में आए हो तो प्रसन्न हो जा. प्रसन्न व्हा म्हणलं. काय मंदिरात आलो, आपल्याला असा आनंद झाला, आपल्याला कोणते मार्ग दाखवणार मिळाले म्हणून त्यांनाच आपण मार्ग दाखवतो का काय म्हणून. देवालाच मार्ग दाखवायला आलाय का कसं. तर आपण मार्ग विचारायला आलोय, कुठंतरी काहीतरी समजायला पाहिजे का. देवा तुम्हाला काय कळत नाही काय करायचं, म्हणजे असं होतं का नाही. किंवा आम्हाला सगळं माहिती आहे असं पण होतं. मग आता त्या माणसाला जेव्हा मुलांचे आवाज ऐकू आले असतील, तो माणूस किती आनंदी झाला असेल सांग. मग आवाजाचा कानोसा घेत त्या दिशेनं तो पुढं सरकत मग लांबून त्याला दिसलं मुलं खेळताय. म्हटल्यानंतर एकदम त्याच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले ना. सापडला आता मी या जंगलात बाहेर पडणार. काय भाऊ बोले कस इतका आनंद झाला. धावत धावत आनंदाने रडत जाऊन त्या मुलाला मिठीच मारली जाऊन.
सापडला कारण बऱ्याच दिवसापासून फिरत होता ना. आणि आता त्याला ती मुलं दिसल्यानंतर एक आशा निर्माण झाली की आत्ता गाड्या आपण बाहेर पडणार. डॉक्टर काय नाही, हमसून हमसून रडतोय. तुम्ही कधी रडला का देवाला मिठी मारून? सापडला राव तुम्ही गुरूंना मिठी मारून. मला आता आता बाहेर काढा, बस झालं, कंटाळ मी, त्रास मला सहन होत नाही, भयंकर दुःख आहे. म्हणून कधी आपण शास्त्र गुरुला कसं शरण जायला पाहिजे, कसं शरण? पूर्ण समर्पण, कुठं सुद्धा हातचा ठेवायचा नाही, थोडस मोकळीक ठेवायची नाही कसली विचारांमध्ये. बास पूर्ण समर्पण पाहिजे. जसं भारतीय स्त्रीमध्ये पूर्ण समर्पण असतं का नसतं? नवऱ्याच्या प्रती पूर्ण समर्पण. फॉरेन सारखं नाही. इथं एकदा तिथं ते शुभमंगल झाल्यानंतर त्या महिलेचा अर्थ भाव काय? तुम्हीच माझे सर्वस्व, समर्पण म्हणायचं. काय चांगलं वाईट जे काय असेल ते तुमच्याच पायात. बरोबर आहे का? असे भाव आहेत का? जे काय चांगलं वाईट ते सगळं तुमच्याच जवळ. असं समर्पण भगवंतांच्या प्रती नको, आलोय आता गुरूंच्या प्रती नको, शास्त्राच्या प्रती नको. म्हणून तिथं एकीभाव स्तोत्रामध्ये म्हणत नात का, 11 नंबरचा श्लोक येतो. काय म्हणले त्याच्यात एकीभाव स्तोत्र? 5, 4, 8. करा पुस्तक चिकार आहे तिथं. बाळू जैनांच्या निमित्तात चिकार पुस्तकं मिळाली. त्या नादानं पुस्तक उघडलं जाईल, बाकी काय नाही. कोण पुस्तक उघडतं मला? कोणाच्या घरातली आता जिनवाणी उघडली जाते बघा? सगळे कपाटामध्ये येत नाही तर मंदिर. धन्यवाद, मला दिलंय खरं. फोन नंबर आहे 548, 548 बृहज्जिनवाणी संग्रहामध्ये 11 नंबर श्लोक. मी म्हणतो, तुम्ही माझ्या मागं म्हणा. म्हणजे म्हणायची सवय पण लागली. जानाति त्वं मम भवभवे यच्च यादृच्च दुःखम् जातं यस्य स्मरणमपि मे शस्त्रवन्निष्पिनष्टि त्वं सर्वेश सकृपैति च त्वामुपेतोऽस्मि भक्त्या यत्कर्तव्यं तदिह देवैव प्रमाणम्. सगळे मिळून म्हणूया. जानाति त्वं यच्च यादृच्च दुःखम् जातं यस्य स्मरणमपि मे शस्त्रवन्निष्पिनष्टि त्वं सर्वेश सकृपैति च त्वामुपेतोऽस्मि भक्त्या आता ते हिंदी. जन्म जन्म के दुख सहे सब ते तुम जानो, याद किए मुझे लगे आयुध से मानो, तुम दयाल जगपाल स्वामी में शरणी है, जो कुछ करो परमान वही है. काय झाले की काय म्हणले? समर्पणासाठी सांगते. जे काय असेल ते तुम्ही आहात. डॉक्टरकडे गेल्यानंतर समर्पण असतं का नसतं?
तुम्हीच आता प्रमाण म्हणलं ना, तुम्ही काय करायचं ते करा. कारण आपल्याला काय कळत नसतं ना काय झालंय आणि कसं बरं होणार आहे, काय औषध घ्यावं लागलं. आपल्याला कुठं काय माहीत असल्यानंतर डॉक्टरकडे थोडंच गेलो असतं. डॉक्टरकडे गेलो याचा अर्थ आपल्याला कळत नाही आपल्याला काय होतंय, आहे की नाही. तसं मंदिरात येताना आपल्याला असं यायला नको मला त्रास होतो एवढं कळलं पाहिजे, बाकी काय नाही. काय व्हायला पाहिजे, त्रास होतो एवढं कळलं पाहिजे. पण कोणाला त्रास, मंदिरात यायचा त्रास होतोय, पण मंदिरात त्रास झालाय म्हणून येतोय असं आहे का डॉक्टर? तुम्हाला त्रास झालाय म्हणून आज आलाय का? कसं नाही म्हणते त्याला. हो बाबा त्रास झालाय म्हणून आलोय तुमच्याकडं असं म्हटलं तर बिघडतंय होतं. काय त्रास नाही, उगाच आलो होतो इकडं, हाय तुम्ही इथं ऐकलं होतं म्हणून आलोय आपलं सहज. तसं काय नव्हतं माझं. त्रासलेला नाही आहात हाच तर प्रॉब्लेम झाला. त्रासून यायला पाहिजे. डॉक्टरकडे कसं जातो? त्रास त्रास वाटला पाहिजे आपल्याला. त्रास झाल्याशिवाय वैद्याकडे कोण जाते, डॉक्टरकडे कोण जाते, वकिलाकडे कोण जाते सांग. वकिलाकडे जाता का नाही बाहुबली बाई तुम्ही? हा, केस बीस काय नाही तुमची चालू कोणावर? हा, काय नाही चालू, कोर्ट मॅटर काय नाही. आता एक जर सापडेल का बिगर कोर्ट मॅटर? म्हणजे कमी आहे. कोर्टाचे केसेस बरेच चालू असणार एखादी तुमची कुठली तरी. तुम्ही अनेक संस्थांची हे आहेत म्हणून सदस्य वगैरे व्हाईस चेअरमन सेक्रेटरी, कुठेतरी काहीतरी केस चालू असेलच की, घरात नसतं ना का. पण चालू आहे केस. वकिलाकडे गेल्यानंतर वकिलांपासून तर काय लपून चालते काय, त्याला सांगावं लागेल की नाही माझा प्रॉब्लेम काय, अडचण काय. जर तुम्हाला केस जिंकायची असेल तर माहिती समोर द्यावी लागते सगळी. मग आपण आज देवाला काय काय माहिती दिली आपल्या त्रासाची? देवा मला मुनिकाचा एक खोकला येतो असं सांगितलं तुम्ही देवाला. डॉक्टरला सांगता आणि देवाला सांगायला काय झालं? डॉक्टरपेक्षा देव भारी का डॉक्टर भारी सांगा, प्रश्न आहे मला. तुमचे डॉक्टरवर किती श्रद्धा आणि देवावर किती आहे त्याच्यावर न कळत. भगवान मला लय खोकला येतो काय करू, उत्तर मिळेल. कारण ते अकारण वैद्य येतो असं म्हटलं जाते. सगळ्या रोगासाठी कोणाला शरण घेतलं? कोणी हे की भावस्तोत्राची रचना ज्यावेळेस वादिराज आचार्यांनी केली त्यांच्या शरीरात काय होतं मला सांगा? कोड नव्हता. डॉक्टरकडे गेले का देवाची त्या ठिकाणी भक्ती केली सांगा. आणि तुम्ही काय केलं? भक्ती सोडून घरात बसला, तुम्ही डॉक्टरकडे जात असाल. बरोबर आहे. विश्वास देवावर म्हणलं ना आपलं घरा म्हणजे घराने तर तिथं समोर मांडली पाहिजे काय आपले त्रास. गपची देवासमोर म्हणा ना, म्हटल्यानंतर बघा देव सुद्धा आपलं सगळं समाधान करतेच का नाही. पण तुम्ही तेवढ्या विश्वासानं इथं तेवढ्या विश्वासानं की भागपत्रांतर्गत वादिराजाचार्य की मला माहिती आहे माझे सगळे त्रास तुमच्या निमित्तात दूर होणार, इतकं समर्पण आहे. म्हणून विषापार स्तोत्र रचणारे धनंजय कवी सुद्धा म्हणले की नाही, आणि मनी काय, मंत्र काय, औषधी काय, सगळं तुम्हीच आहे का ना, असं इथं याच्यात आलेलं आहे एक श्लोक. म्हणजे तुम्हाला सोडून दुसरा मनी काय असणार आहे की जो माझा रोग ते विष उतरवणार आहे. त्यांच्या मुलाला सापसावून बेशुद्ध झालेला असतो की नाही आणि बायकोन आणून समोर टाकलेला असतो मंदिरात पूजा करत असताना, त्यावेळेस तिथं त्याचा भगवंतावर किती पळत पळत उचलून डॉक्टरकडे गेले का त्याला 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 दीपक. आणि इथे गिरायकाचा फोन आला तर पळत जातोय तो. भक्तीमध्ये रसमस्त झाल्यानंतर त्या मुलगा माझा काय संबंध? एकतर तिथं निश्चयी म्हणून आले रागद्वेष सोडून मुनी बनून मंदिरात यायला पाहिजे का नको? नाही आपल्याला साक्षात मुनी बनता आलं तर थोड्या वेळासाठी मंदिरात आहे तोपर्यंत जेवढा परिग्रह आहे तेवढा सोडून बाकीच्या परिग्रहाचा त्याग करून चारी प्रकारच्या आहाराचा त्याग करून मस्तपैकी आपण अनेक कर्मापासून मुक्त म्हणजे अनेक प्रकारच्या पापापासून स्वतःला वाचवू शकतो का नाही?
सिंपल आहे. कोणी कोणी नियम केलेत मंदिरात आल्यानंतर किंवा माझा 4 प्रकारचा आहाराचा त्याग आहे आणि मला म्हणजे मंदिरातून घरी असतोपर्यंत आता 4 प्रकारी किंवा मंदिरात आहे तोपर्यंत 4 प्रकारच्या आहाराचा त्याग असेल आणि मंदिरात आहे तोपर्यंत जेवढा माझ्याजवळ परिग्रह आहे तेवढा सोडून बाकीच्या परिग्रहाचा त्याग, मुलं बाळ सहित सगळं दहन आले. काय फरक पडतो? काय फरक पडतो? आपण शेवटी कोणासाठी आलो? देवासाठी आणि आपल्यासाठी जर आलोय तर आपल्याला हे करायला काय अडचण आहे? त्यामुळे किती पापापासून आपण वाचणार आहे माहिती आहे. आणि हे थोडे थोडे संस्कारच मला पुढे महाराज बनवणार आहेत, माताजी बनवणार. पण मी संस्कारच नाही केले तर मी उद्या कशाला बनणार कसं? आज मला थोडा थोडा अभ्यास म्हटलं ना, कोण तिथलं घेतलं नाहीत अजून नियमाचं तिथे आणून ठेवलंय. देऊ का सगळ्यावर फिरवू काय? राजकुमार फिरवायचं तिथलं म्हणजे काढायचं एक एक आज कोणता नियम येतो आपल्याला. बाहुलीबाई फिरवायचं झाल्यावर फिरवायची आठवण करा. तर बघतो कोण कोण घेते नियम. चर्चा कशासाठी चाललेली आपली? हा म्हणजे तिथं त्या धनंजय कवीची श्रद्धा किती म्हणजे त्यांनी सोडून आले ना. माझा मुलगा नाही, बायकोने आणून टाकलं म्हणून लगेच अगदी घाबर होऊन आता काय होणार आहे ना. आमच्या स्तुतीला थोडीशी पडली काय, त्याची आई होती तिकडे, मम्मी अम्मांकडे होती, पप्पा इकडे होती. मग बीड ती असेल थोडंसं बारामतीला शिकायलाय. मग ती पडली जराशी बाथरूम मध्ये घसरून पडली असेल, थोडंसं लागलं असेल आणि आहे ना थोडं गालाला थोडंसं लागलं असेल. मग फोन म्हणजे तिनेच मम्मीला फोन केला व्हिडिओ कॉल आणि हसत हसत सांगते मम्मी बघ कसं मला लागले म्हणून बरं का. मग आता तिला तर काय त्रास नव्हता, काय प्रॉब्लेम नाही, काही नाही. मग इकडे मम्मीला मग काय झालंय, खूप लागलंय काय, मग असं तसं कितीतरी तिच्याशी चर्चा केली असेल. त्याच्यावर भागलंय असं नाही. त्याच्यानंतर आम्ही तिला त्या दिवशी नेमकं योगायोगानं अभिजितजी आम्ही गेलो होतो आणायला त्यांना आहे ना घरी वाप मागाय. मग येताना अभिजितजीला पण कळलं. म्हटलं आता आपल्याला जावं लागेल तिला बघायला काय झालंय काय नाही आहे ना. म्हणजे आणि ती म्हणते मला काय झालेलं नाही, मला काय नाही. नाही तू डॉक्टरकडे जा, इंजेक्शन घ्यावं लागेल, नाहीतर बघ ते परत वन राहिला काय झालं म्हणजे परत कसं होणार. सगळी चिंता तिच्या चेहऱ्याला लागलेलं आणि त्या चेहऱ्यावर लागल्यानंतर जर त्या मुलींच्या चेहऱ्यावर जर वन राहिला तर चालतंय का? टेन्शन सगळ्या एवढ्या चेहऱ्याचं किती असतं बायकांना. पुरुष साधारण असतेच आजकाल, पुरुष पण नटते ते नंतरची गोष्ट. काय पियुष पाहुणे, कारण पियुष पाहुणे म्हटले मी दाढी का ठेवली लग्न करताना, म्हटले मी लहान फार दिसतोय म्हणून दाढी ठेवली. म्हटले एवढी एवढीशी दाढी चांगली दिसते का पियुष पाहुणे? म्हटले लोक लगेच दाढी काढल्यावर नंतर एवढं लवकर लग्न कसं काय चाललंय तुमचं, म्हणून थोडी थोडी दाढी ठेवली त्याचं सांगितलं. म्हणजे जरी चांगलं दिसत नसलं तरी मोठं दिसण्यासाठी दिलं, पण बायका तसं नसतं. चांगलं दिसण्यासाठी चेहरा काय पण. मग इतकी टेन्शन इतकं चिंता अभिजीची, बरोबर आहे का? आता जायलाच पाहिजे त्या मुली. मग मी म्हटलं त्या मुलं काय म्हणत नाहीत, आपणच त्यांना नाजूक बनवायचंय. कारण एकच मुलगा एकच मुलगी, बरोबर आहे. तुम्हाला किती आहेत बरोबर? डझनभर थोडेच आहेत आजकाल. आणि त्यामुळे त्या एका मुलीचं त्या एका मुलाचा असा असा विकल्प असा, कारण सगळं जग त्या मुला मुलीमध्ये सामावलेलं आहे. संपूर्ण विश्व तिथं आहे. तुम्ही विश्व म्हणण्यापेक्षा तुम्ही पूर्ण त्यांच्यात आहात. तुम्ही तुमच्यात राहिलेलाच नसता. तुमची सत्ताच संपलेली असते की तुम्ही एक काहीतरी आहात हे तुम्ही विसरून गेलेलं असता त्या एका मुलाच्या निमित्तात किंवा एका मुलीच्या निमित्त. बरोबर आहे वैभवराज? अडचण सांगायचं काय म्हणजे तिथं तो धनंजय कवी चिंता करेना, त्याच रामांकडे होत्या. चिंता करायला पाहिजे ते का, माझं काय संबंध नाही. आता 6 दिवस माझा त्या मुलाचा, मुलीशी, नवऱ्याचा, संसाराचा, घरदाराचा, मी अम्मा पांढरी तर साडी घातलीच होती बाहेरनं. म्हणजे बाहेरनं आता तिथं गेल्यानंतर अम्मांची सेवा करणाऱ्यांना पांढऱ्या साड्या कंपल्सरी घालावं लागतं. आणि त्यामुळे कोणत्या अम्मा आहेत आणि कोणत्या नाहीत हे बऱ्याच जणांना कळत नाही. बरेच जण जाऊन जे अम्मा नाही त्यांच्या पण पाया पडतात माहिती तुम्हाला. त्यांना सांगला अहो आम्ही अम्मा नाही म्हणजे इतका फरक पडतो नुसता अम्मांकडे पांढरी साडी जरी घालून राहिलं तर आहे ना. मग आपल्याला ती फिलिंग यायला नको, अरे आपल्याला अम्मांसारखं बघतेत आहे ना. निदान त्या म्हटलं ना त्या चोराने काय ते वेश कपडे घातले, बीज घेतला त्या साधूचा, तर त्या चोराचे भावच बनले नाहीत चोरी करण्याचे किंवा खोटं बोलण्याचे. नुसता वेश धारण केला.
मग आपण सुद्धा बाहेरनं पांढरी साडी घातल्यावर निदान नको का? काय अम्मांचं जर अम्मा त्यांचे पण आई वडील त्यांचे पण भाऊ आहे ना, भाऊजया बहिणी, मोठा प्रपंच होता अम्मांचा सुद्धा घरातला, आहे का नाही? पण आता आज त्यांच्याकडे त्यांचं काय आहे आणि कोण आहे त्यांचं? मग आपण त्यांची सेवा करतो म्हणजे काय? म्हणून महाराज ते प्रवचन मध्ये स्पष्ट दिलंय, वैयावृत्ताच्या निमित्तात श्रावक जेव्हा साधूच्या सानिध्यात जातो तर त्याला तिथंच मोक्ष मार्गाची उपलब्धी होते. कारण साधू जे करतोय आणि त्याचं प्रॅक्टिकल ज्ञान वैयावृत्ताच्या निमित्तात श्रावकाला होत जात आणि श्रावक मोक्ष मार्गी होतो. सुंदर चर्चा घेतलेली आहे. साधू सारखे आहे आणि श्रावक जो त्यांची सेवा करतो ती दुर्बिणीसारखा आहे आणि खाली कागद असतो किंवा जे इंधन आहे ते इंधन म्हणजे कर्मरूपी इंधन ते त्या ठिकाणी जळतं. दुर्बीण त्या आपण बघतो ना लहानपणी चटका द्यायला जातं आणि त्या सूर्याचे जे किरण येते त्या दुर्बिणीतनं ते एकत्र येतात आणि त्यामुळं ते कागद जळतो. तसं त्या काय ना त्यागींच्या सानिध्यात गेल्यानंतर आपल्या परिणामाची अशी विशुद्धी होते, त्यामुळं कितीतरी मोठं कर्म नष्ट होत. ही आहे साधूंचं वैयावृत्त. म्हणून साधूंची सेवा करायची असते, नाहीतर आपण कधी माघारी जायचं असं होतं ना. चर्चा कशासाठी? विसरून जायला पाहिजे का नाही 6 दिवस कोण माझं नाही, घरी गेल्यानंतर बघू काय असत. धनंजय कवीचा विश्वास होता, काय नाही. आणि म्हणून त्यांनी काय म्हणले, या मुलाला साप चावलाय ना आणि बेशुद्ध पडलाय आहे ना, काय टेन्शन नाही. कोणाला शरण गेले मोनिकाताई? ते लगेच वैद्याकडे गेले नाही. ते काय म्हटले, वैद्य भारी म्हणून विचारला, डॉक्टर भारी का देव भारी तुम्हाला वाटतं? तुम्ही तक्रार तुमची डॉक्टर समोर मांडता का देवासमोर? नवऱ्यासमोर मांडणार का देवासमोर मांडणार? म्हणजे कोण समाधान करू शकतं असं मला म्हणायचंय. आमच्या सगळ्या दुःखाचं समाधान कोणाजवळ आहे? कोणाजवळ आहे? अरे आमचा भगवंतांवर तेवढा विश्वास नको, श्रद्धा नको की तुम्ही, म्हणून इथे हा श्लोक वाचायचा आपल्याला. आणि देव एव प्रमाणम, शेवटच्या चरणात 3 ओळी आहे ना, यत् कर्तव्यम तदिह विषय देव एव प्रमाण. जो काय आता बघा पहिल्यापासून अर्थ, जानासी त्वम मम भव भवे यच्च यादृक्ष दुःखम. हे भगवान आहे ना, कोण? वादिराज आचार्य देवासमोर आहे ना, देव समोर असतील नसतील, जंगलात असतील, ते तिथं मंदिर असेल नसेल माहिती नाही आहे ना, बसलेत, परंतु हृदयात भगवान होते. कुठे होते? हृदयात, मनात भगवान होते. कारण आजकाल नवीन स्टाईल निघाली ना आहे ना, मग ते मुलं एचएनडीला आपली मुलं आहेत का नाही, मग आमचा ध्रुव आहे ना, आमच्या मामाचा एक मुलाचा मुलगा, असे ते मित्र आहेत. मग एकदा मी पंढरपूरला होतो, मग ते मामाच्या मुलाचा मुलगा संयम तिथं होता. मग त्याला फोन आला, कोणाचा आला? आणि त्याच्या मित्राचा ध्रुवचा फोन आला असं. मग पहिल्यांदा मुलांचा एकमेकाला प्रश्न काय, कुठं आहे ना, कारण दुकानात इकडे तिकडे बाहेर, कुठं आहे? मग यांचं उत्तर काय, तुझ्या मनात. मला इतकं छान वाटलं. काय छान उत्तर, ती चेष्टा करत असतील काय माहिती नाही, पण काहीतरी घटना झाली होती. प्रश्नाचं उत्तर काय दिलं, कुठं आहे? कुठं आहे? वीरुभाई मोनिकाताईंच्या मनात. कुठं असं होतंय का नाही? कुठं आहे? मनात पाहिजे, मनात आहे ना. आणि मनात नसलं तर मग, म्हणून तिथं काय सांगत होतो, काय सांगत होतो? हा, तर भगवंतांना आपण जेव्हा म्हटलं ना, जानासी त्वम, म्हणजे भगवंतांसमोर आपण कशा पद्धतीने त्यांना आपण सर्वज्ञ जर मानता, त्यांचं लक्षण आपण जेव्हा बघतो, वितराग सर्वज्ञ आणि हितोपदेशी हे जेव्हा विशेषण पाहिली, तर मला ते सर्वज्ञ म्हणजे सगळं काही माझं भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ जाणतात, अशी आपली त्यांच्यावर श्रद्धा आहे का? त्या दृष्टिकोनातून तुम्ही देवाचं दर्शन करता का? आम्ही म्हणलं ना, बघा जरा
जे विशेषण आपण त्या भगवंतांची शिकलो, वाचलो, ऐकलो, तर तिथं त्या व्यक्तीला समोर आपण मूर्ती रूपाने स्थापन केलेलं आहे. तर बघा ना, ही सर्वज्ञ. डॉक्टरकडे काय बघता तुम्ही गेल्यानंतर? डिग्री बघता ना, डिग्रीच बघता की नाही? काय काय शिकलाय डॉक्टर ही? मग इथली डिग्री तुम्ही कधी बघितली का या देवांची? की आपली जे देव आहे त्यांची डिग्री कोणती लिहून ठेवा ना, मंदिराच्या बाहेर तर ट्रस्टीने लिहिली का इथं त्या ठिकाणी अशी अशी डिग्री घेतलेला एक जीव विराजमान आहे म्हणून? वीतरागी सर्वज्ञ अशा या जगामध्ये ज्याची उपमा कोणती कुणाला देता येणार नाही अशा डिग्री आहेत त्या. आणि अशा डिग्रीने संपन्न असलेला अकारण वैद्य इथं या मंदिरात आहे. बाहेर लिहायला नको का? तुम्ही लावली का नाही डिग्री? लावा लागते का नाही डॉक्टर? शैलेश डॉक्टर माग बाहेर डिग्री लावली का नाही? काय शैलेश काय नाव आहे ते, दोषी आहे ना? हा दोषीच ना. आणि खाली नाव काय लिहिले? MBBS काय जे असेल चिल्ड्रन स्पेशालिस्ट सगळं लिहिलंय का नाही? सगळं का लिहिलंय? म्हणजे येणाऱ्याला समजावं की काय कशाचा डॉक्टर आहे, काय स्पेशालिस्ट आहे, किती शिकलंय कळलं पाहिजे का नाही? तसं आपल्याला देव कळले पाहिजे का नाही किती शिकलेले आहेत देव आमचे? काय नाही, देवाला काहीच कळत नाही. बरोबर? म्हणजे अशी आमची श्रद्धा असते का नाही. अन्यथा आपल्याकडून जे मंदिरामध्ये काय होतं, ज्या पद्धतीचा व्यवहार व्हायला पाहिजे तो होत नाही. तर त्याचं कारण देवाला काय कळते? ती तर मूर्ती आहे, जड आहे. त्यांना आपण कसं बसलो, कसं उठलो, काय विनय करतोय का अविनय करतोय, त्यांना काय कळते? कसली साडी घातली, पदर घेतलाय का नाही घेतला, हे सगळं देवाला कळतं? काय नाही, देवाला काय कळतं? म्हणजे इतकी पक्की श्रद्धा आहे. बरोबर. देवाला काय कसला तांदूळ आणलाय हे सुद्धा देवाला माहित नसतं बरं का. खायचा वेगळा आणि चढवायचा वेगळा. सगळ्याचा खायचा आणि चढवायचा एकच आहे का तांदूळ? समजा ताई, खायचा आणि चढवायचा एकच आहे का वेगवेगळा आहे? खोटं बोललं तर पाप लागतं बरं का इथं. काय संजयने काय म्हणजे दोन्ही तुकडा बासमतीच कसं अखंड काय नाही? बरं आम्ही तर तुकडा खातो तर इथं पण तुकडाच चढवायचा. म्हणजे देवाची महिमा यायला पाहिजे नाही बाबा. उत्कृष्ट देवाला तुम्ही कसलं खाता हा फार महत्वाचा मुद्दा नाही, पण जेव्हा तांदूळ चढवायचं तर ते अखंड त्याचे प्रतीक आहे. तर अखंड नको तांदूळ, अखंड बासमती खायला चांगला लागतोय, चढवायला काय झालं मग? चढवताना कसा किलो आहे? 150 रुपये का? मग नको आहे ना. 40, 35, 50 कसा किलोचा आणता? देवाचा देवाचा तांदूळ असतो का नसतं? वैभव काय देवाचा वेगळा असतो का नाही? मिळतो, पण देवाचे बदाम पण वेगळे असतात का नाही? सगळं देवाचं वेगळं असतं. देवाचे बदाम, देवाचा तांदूळ, देवाची फळं, सगळं सगळं आहे ना अशा पद्धत. म्हणजे जेवढं उत्कृष्ट सांगितलं ना, उत्कृष्ट पाहुणे येणार तर उत्कृष्ट सगळं. आणि जावा येणार म्हटल्यावर तांदळाच्या ताटातच जेवायला देता का नाही जावायला? मोनिका ताई आहे. आणि रोज तुम्ही चांदीच्या जेवता का? नाही, स्टीलच्या. रोज चांदीच्या जेवता सगळे? मग बरं आहे. मग सोन्याचं द्या जावया आल्यानंतर. सोन्याच्या पाटा नाही, चांदीच्या पाटावर आणि सोन्याच्या ताटात. चर्चा. देव जाणतेच सगळं, देव बघतेच सगळं, देवाला सगळं कळतंय. ही श्रद्धा नको माझ्यामध्ये. ते जड आहेत का? अचेतन आहेत का? अज्ञानी आहेत का? त्यांना काहीच कळत नाही का? पण श्रद्धा नसल्यानंतर तिथं काहीही केलं जाऊ शकत. म्हणून इथं पहिल्या ओळीत सांगते, जानासि त्वं मम भवे यच्च यादृक्ष दुःखम. जन्मोजन्मी मला जे काही दुःख प्राप्त झालेलं आहे हे भगवान तुम्ही सगळं जाणता. डॉक्टर दिले ना. असा विश्वास आहे कोणाचा? वादिराज आचार्यांचा. भगवंतांच्या प्रती एवढी श्रद्धा आहे, तुम्ही सगळं जाणता. काय जाणता? जे काय मला भोगवात आजचं नाही, माझं आनंद जन्म जे आपण दुःख भोगली ती सगळी दुःख त्यांच्या ज्ञानात जळतील. कसा कसा हा जीव या संसारात कसलं कसलं दुःख भोगत आलेला. आणि म्हणून प्रथमानुयोग वाचा, तिथं त्या आहे ना सगळे दिलेले
कोणी एक त्या ठिकाणी जीव असा अत्यंत दुःखी, रोगी आहे ना, कुरूप, आणि कुठंतरी त्याचं उदय येतो चांगला आणि त्याला महाराज भेटते, आणि त्याच्यानंतरच आपले जितके तीर्थंकर झाले, पुरुष चांगले चांगले झाले, अगोदर अशाच काहीतरी घाणेरड्या अवस्थेमध्ये होते, कुठेतरी महाराजांचा संयोग मिळाला आणि तिथं त्यांना ते महाराजांचा उपदेश मिळाल्यानंतर मग त्यांचं सगळं जीवन पलटलंय असला. नंतर ती अवस्था त्यांची सांगताना एकदम अशी दाखवलेली, कुरूप आहे ना, शरीरातनं रोग वगैरे, कारण त्यांनी मागच्या जन्मामध्ये देवशास्त्र गुरुचा अभिनय केलेला असतो, त्याचं फळ म्हणून मुनींना त्रास दिलेला असतो, आणि काय ना काय पद्धतीने मूर्ती वगैरेच विटंबना अशा पद्धतीने काहीतरी केलेलं असतं, आणि त्याचं फळ म्हणून त्यांना कसं कसं दुःख मिळालेलं आहे असं ते भाऊभावातलं दुःख सांगते. जसं यशोधर चरित्र वाचलं तर लक्षात येत काय त्या यशोधराच्या जीवाने त्या पिठाचा कोंबडा केला, आणि कसं कसं कोणत्या कोणत्या भावामध्ये आणि कसलं दुःख भोगावं लागलं. म्हणजे अंगावर असे काटे येते जेव्हा त्यांचं दुःख वाचल्यावर. आणि त्यांचाच मुलगा कोण, यशोधर राजाचाच मुलगा ही झाला म्हैस आहे ना, आणि ती दुसरा झाला तर तिच्या आई, जी यशोधर राजाची आई होती, जिने त्याला हिंसा करण्यासाठी भाग पाडलं, पिठाचा कोंबडा आहे ना, तो झाला तर घोडा. आणि मग या म्हैशीचं त्या घोड्याचं नाही, घोड्याचा जीव घोड्याचा जीव होता, तो होता यशोधर राजाचा, आणि तो राजाचा आवडता जीव होता त्याच्या मुलाचाच म्हणजे. आणि ही झाली होती म्हैस त्याची आई आहे, आईचं आणि मुलाचं ऐकत नव्हता म्हणून वैर झालं होतं. आणि मग काय केलं, ती म्हैस मोठ्या शिंगवाली, तिने जाऊन खुपसलं त्या घोड्याच्या पोटात शिंग, आणि ती घोडा मेला, राजाचा आवडता घोडा. आणि मग त्या राजाने आपल्या आजीला, म्हैशीचा जीव म्हणजे आजी, मोठीच्या मोठी कढई, त्याच्यामध्ये तेल उकळायला लावलं आणि त्याच्यामध्ये त्या म्हैशीला टाकलं. आणि मग ती कशी ओरडत असेल, कसला त्रास होत असेल त्या तेलात, त्या गरम तेलात टाकल्यानंतर, आणि अशी तडफडून मरताना ते सगळे बघतात. अशी अवस्था एक केवळ पिठाचा कोंबडा करून मारायची परिणाम केल्याचं फळ. असे भाऊ दाखवले तिथं, भयंकर, म्हणून म्हटलं अंगावर काटा येतो तर असे वाचले तर. आणि हे सगळं त्यांनी भोगलंय असं आपल्या, ते परत सुधारले, त्याच्यानंतर ते काय झाले सगळं आपल्याला माहितीये. पण त्या एका कारणाच्या निमित्तात कसलं दुःख भोगलं, आणि मी काय काय वाईट कार्य केलेले आहेत, मग मला कसली कसली दुःख भोगावी लागली असती. आणि आज मी काय करतोय, मग मला त्याचं फळ काय मिळेल, त्याच्यावर चिंता काय आहे, करावं लागेल, चिंतन करावं लागेल. आणि म्हणून इथं त्यांनी दिलंय की हे भगवान, वादिराजाचार्यांचं म्हणणं काय, तुम्ही सगळं जाणता, मला आतापर्यंत जे काय दुःख झालं ते सगळं तुम्हाला माहिती आहे ना. जातम यस्य, की ज्या दुःखाचं मी जर आत्ता आठवण जरी काढली, तर जसं शस्त्राने मारल्यानंतर जो आघात केला शस्त्राच्या वर किंवा चाकू कापल्यानंतर जे दुःख होते ना, तसं इथं म्हणते मला त्या दुःखाचं स्मरण केलं तरी एकदम असं भयंकर दुःख होत, त्रास होतो है ना. जातम यस्य स्मरणमपि मे शस्त्रवन निष्पिनष्टी, शस्त्राचा आघात झाल्यानंतर जसा त्रास होतो तसं मी मागच्या जन्मांमध्ये किंवा या जन्मामध्ये जे काय मी काय केलं, दुःख भोगलेलं आहे, त्याची आठवण केली तरी इतका त्रास. मग आता पुढं काय म्हणते ते है ना, त्वम सर्वेश, हे भगवान आपण तर सर्वेश आहात, सर्वाला पाहणारे आहात, सकृपैतीच, आपण दयावान आहात. कोण, भगवान. भगवंतांना पैसे लागत नाहीत, काय नाही, डॉक्टरला तर पैसे द्यावे लागतील, बरोबर आहे, कशाला डॉक्टर बिगर पैशाचं काय काम करता का, नाही म्हणते बघितलं काय, तू मरू दे बाबा, पैसे असल्याशिवाय मी काय हात लावत नाही, बरोबर आहे. आणि तुम्ही सेवेचं नाही ना, प्रतिज्ञा तर केली, मी हे जे घेतलेलं डॉक्टरचं तुम्हाला प्रतिज्ञा असते आहे ना पहिल्यांदा, तेव्हाही मी सेवेसाठी डॉक्टर झालेलो आहे, पैशासाठी नाही. पण आता पैसे जितके घालवलेले तर नवीन हॉस्पिटल आणि पोरांना डॉक्टर बनवायचं म्हटल्यानंतर पैशाशिवाय काय, अरे सेवेमध्येच मेवा मिळणार आहे, पैशामुळे नव्हे. पण ते शिकतच नाही आपण, आपल्याला अजून ते गणितच सुटलं नाही, आपलं इक्वेशनच अजून डोक्यामध्ये वेगळंच आहे. पैसे तर सगळं बरोबर आहे, बरोबर आहे भाऊ बोली भाई, पैसे तर सगळं काय, पैसे नाही तर काय नाही, सेवा बिवा हे सगळं
ज्यूट आहे. म्हणून तिथं सांगितलं काय, त्वम सर्वेश सकृपैतीच, हे भगवान आपण सर्वेश आहात, कृपावान म्हणजे दयावान आहात, आहे ना. आणि म्हणून मी तुमची भक्ती करायला आलो. त्वम उपेतोस्मी भक्त्या, हे भगवान मी भक्ती भावनाने तुमच्या पुढे आलेलो, तुमची भक्ती करतोय. आता आता म्हटले यत कर्तव्यम, आता जे काय मला त्रास आहे, दुःख आहे, काय जन्म मरणाचं काय रोग आहे ना, त्याविषयी आता मी काय विचार करणार नाही. तुम्हाला जे काय करायचंय ते तुमच्या कोर्टात चिंडू आहे. मंदिरात आल्यानंतर देवाच्या कोर्टात चेंडू जायला नको आपला, म्हणजे सगळं आपण देवाला असं समर्पित नको व्हायला. जे काय चांगलं करायचंय वाईट करायचंय ते तुझं तू बघ बाबा, मला काय कळत नाही, आता मी तुम्हाला शरण. जसं मूल मातेला शरण जातं, काय असेल ती आहे आता तू बघ माझं, मला काय बाकी ते बघाय कारण नाही, काय होणार काय करायचं काय. छोटं मूल आईला कसं शरण जात, त्याला विश्वास आहे की आई आपलं सगळं दुःख दूर करणार, त्रास होऊ देणार नाही. मग त्या भावनेनं नको आपल्याला जिनवानीला समर्पित व्हायला, देवाला समर्पित व्हायला, गुरूंच्या प्रती समर्पित व्हायला. म्हणून तिथं ते शब्द असे आहेत, यत कर्तव्यम तदिह विषये विरुभय देव एव प्रमाण. कोण प्रमाण आहे? भगवान. अशा प्रकारचं समर्पण जर दायी होईल तर आपण या संसारातून मुक्त होणार. म्हणून देवाकडे आल्यानंतर तक्रारी मांडा असं म्हणा. मोकळ्यात येऊ नका देवाकडं. खोकला येतोय तर खोकला येतोय म्हणून पण सांगा, बाकी काय नाही. संहितात आहे. मुलाचं लग्न करायचं तर ते पण सांगा पौर्णिमा बोलून, अहो पोराचं लग्न होत नाही काय करू, सांगा हो तुम्ही सांगा. आणि त्यांच्या निमित्तात झालं तर त्यांना श्रद्धा तर बसल तेव्हा सबकुछ भगवान. एक श्रद्धा तर आपल्याला व्यवहारातून बसणार आहे. खरं तर श्रद्धा आपल्याला देव सांगते तू एकटाच आहे, शरीर तुझं नाही, तुझा काय नाही. तिथं श्रद्धा बसली तर देवच होत. पण ती श्रद्धा बसण्यासाठी व्यवहारिक मला म्हटलं ना पुरावे लागतील, तेव्हा हे सगळं कामं करते. म्हणून तक्रार मांडायला पाहिजे. फलटणला जाऊ देत नाही ना पोरगा तुम्हाला, तक्रार मांडा ना, देवा मला ही फलटणला जाऊ देत नाही पोरगा बायकोकडं, नाही सॉरी नातवांकडं, नातवांकडे जाऊ देत नाही. देव सगळे तुम्हाला अद्यात उचलून नेणार. हनुमानाचं नेला जाईल संजीवनीचा डोंगर, तसा हनुमानासारखं तुम्हाला तिथं नेऊन आणणार देव. नंतर तयार असते दो त्यांची सेवा करणारे, चला चला आम्ही तुला. जिनेंद्र देवाचा भक्त आणि अडचणीत चालत नाही त्यांना सुद्धा, पण तेवढी समर्पण पाहिजे. ओम नमः भो प्रभू विमान वचन काय प्रत्यानुमोदन प्रारंभ समारंभ आरंभ मायांग प्रमाद इत्यादी विभावांच्या माझ्याकडून गुरुवाद खऱ्या शास्त्र गुरु यांचा विनियोगाला घेतलेल्या व्रतामध्ये व्यतिक्रम अतिचार अनाचार दोष लागले. एकेंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत ज्या काही जीवांची हिंसा झाली, स्वाध्याय करीत असताना घडले सर्व दोषाविषयी मी बशाला व्यक्त करून क्षमा. हे माझे सर्व दोष मिथ्या हो, मी माझ्यामध्ये राहूया सर्व दोषाविषयी. जाणणाऱ्याला जाणणारा तेवढाच मी आहे. जाणणाऱ्याच्या प्रती समर्पित व्हा. जे काही आहे ते फक्त मी आणि मीच आहे. देहाच्या अतीत, कर्माच्या अतीत, राग द्वेष मोह भावांच्या अतीत
असा भगवंतांसारखा हा माझा न्यायक स्वभावी भगवानात्मा हेच न्यायक स्वरूप. विसर्जन